मुलांनो, मला माझा आवाज येतोय ना? तुम्ही मला प्रश्नांची उत्तर देणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला अनम्यूट करावंच लागेल ते. आपण लेसन्सची एक्सरसाइजेस सॉल्व्ह करतोय. बरोबर ना? मागच्या वेळेला आपण हा रासायनिक बदल आणि रासायनिक बंध या धड्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती. तुमच्या लक्षात आहे का? मुलांनो, अनम्यूट करा आणि बोला बरं पटकन. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? येस, माझा माईक ऑन आहे. मी तुमच्या समोर जी स्क्रीन शेअर केली आहे, या धड्याची आपल्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे. मला जरा सांगा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध ह्या धड्यामध्ये आपण मागच्या वेळेला रिव्हिजन केलं होतं, तेव्हा खूप गोष्टी बोललो होतो. मला जरा सांगा, रासायनिक बदल आणि भौतिक बदल यातला फरक काय? कोणी अनम्यूट करा आणि सांगा, रासायनिक बदल आणि भौतिक बदल यातला फरक काय? कमाल करताय. आता तुम्ही शाळेचं नाव सांगायला माईक ऑन केला होता ना? मग तुम्ही मला उत्तर दिलं नाहीत तर मी पुढे जाणार कसं? चला कॅमेरे ऑन करा आणि मला सांगा बरं पटकन. मी पण माझा कॅमेरा ऑन करते. बघा. मगाशी आवाज येत नव्हता म्हणून मी कॅमेरा बंद केला होता. मला सांगा आता. भौतिक बदल आणि रासायनिक बदल यातला फरक खूप का नाही? खडकी गव्हर्नमेंट स्कूल आणि एस.आर. पाटील या नावाने जे कोणी जॉईन झाले मला आपण खूप पूर्वीच बोललो याच्याबद्दल. खूप आधीच झालाय हा आपला अभ्यास. मला असं वाटतंय एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात केली आपण, पण बहुतेक काहीतरी काय बरं म्हणतात ट्रिगर देणं बाकी आहे. चला आपण सोडवूया एक्सरसाइज. एकेका प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. माईक ऑन करायचं आणि उत्तर द्यायचं. कारण या धड्याला आपण रिवाइज केलेलं आहे म्हणून मागच्या धड्याचा आपण एक्सरसाइज सॉल्व्ह केला होता. ह्याचा पण आपण एक्सरसाइज सुरू केला आहे सोडवणं. चला बघा. कुठे गेला रे? हा बघा. याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न सोडवलेला होता. तुमच्या लक्षात आहे का? पटापट उत्तर द्या. पहिला धडा आपला पहिला प्रश्न ह्या एक्सरसाइज मधला आपण ऑलरेडी सोडवलेला आहे. तुमच्याकडे त्याची उत्तरं आहेत का? तुम्हाला माझा आवाज येतोय ना? संगीता मैम मेरी आवाज आ रही है क्या? संगीता मैम मेरी आवाज आ रही है क्या? प्रेमा मैम मेरी आवाज आ रही है? हेलो. ठीक आहे. सेशन इंटरॅक्टिव्ह असावं आणि तुम्ही त्याच्यात भाग घ्यावा असं मला वाटतं. पण काही माझा आवाज येत नसेल किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर समजू शकतो आपण. पण तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर मी काय करू शकत नाही. शेवटी हे सगळं तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रिया कारके आणि उत्पादित यांच्यामध्ये बाण काढतात. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न जो होता लोखंडाचे गंजणे हा
सावकाश होणारा पण रासायनिक बदल आहे. अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे. हे त्याच्यामध्ये विशिष्ट वास निर्माण होतो त्यावरून ओळखता येते. परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणामध्ये फुंक नळीने फुंकत राहिल्यास काही वेळानंतर द्रावण हे दुधाळ होते. लिंबू रसामध्ये थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळानंतर पांढरे कण दिसेनासे होतात. म्हणजेच हा रासायनिक बदल आहे. श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक काय असतो? अभिकारक किंवा अभिक्रियाकारक. बरोबर? तुम्हाला समजतंय ना? हे सगळं मागच्या वेळेला आपण बोललोय. आता ते रिवाइज करतोय. सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे. तर हायड्रोजन क्लोराईड हे सहसंयोजक संयुग आहे. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण करतात. क्लोरीनच्या 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे संधान होऊन Cl2 हा रेणू तयार होतो. म्हणाला अष्टक, आदान-प्रदान बरोबरचं चिन्ह हे आपल्याला चुकवण्याकरता दिलेले शब्द आहेत. ते वापरायचे नाहीयेत. आता पुढचा प्रश्न होता, श्वसन हा एक रासायनिक बदल आहे. शाब्दिक समीकरण लिहा आणि स्पष्ट करा. तुमच्या लक्षात असेल तर आपण धड्यामध्ये हे बघितलं होतं. श्वसनाच्या अभिक्रियेमध्ये ग्लुकोज C6H12O6 ही जी शर्करा आहे याला ज्वलन म्हणजे ऑक्सिजन O2 ह्यांच्या बर्निंगमुळे आपल्याला काय मिळतं? CO2 अधिक H2O आणि पाणी. CO2, H2 आणि एनर्जी. ही रासायनिक अभिक्रिया आहे. 6CO2 आणि 6H2. आता बघा ही जी काही श्वसनाची अभिक्रिया आहे ही प्रकाश अभिक्रिया आपण श्वसन एका रासायनिक अभिक्रियेच्या अभ्यासामध्ये आपल्याला श्वसन या नैसर्गिक अभिक्रियेचा पहिलंच उदाहरण दिलेलं आहे. प्रकाश संश्लेषणाच्या आधीची श्वसन ही बघ किती अभिक्रिया. ग्लुकोज आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्याबरोबर खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी आणि ही एनर्जी आपण वापरतो म्हणजे युजेबल एनर्जी ज्याला ATP असं म्हणतात ही बनली जाते. हीच आहे ती अभिक्रिया. सगळ्या सजीवांना त्यांच्या जीवनक्रियेमध्ये म्हणजे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये ही अभिक्रिया त्यांच्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये केली जाते. प्रत्येक पेशीमध्ये अन्नाच्या म्हणजे एनर्जीच्या रूपामध्ये शर्करा आहे. ऑक्सिजन आपल्या प्रत्येक पेशीला आपल्या श्वासामधनं मिळतो आहे. याचं ज्वलन होतं आणि CO2 हा वायू बनतो. H2O पाणी आणि एनर्जी त्यातनं बाहेर पडते. बरोबर? ह्या श्वसनाच्या अभिक्रियेमधनं आपल्याला त्याचं शाब्दिक आणि रासायनिक उदाहरण मांडायचं आहे. ह्या दोनही मुद्द्यांना लिहायचंय. पाण्याची वाफ बाहेर पडते आपल्या नाकातून. बरोबर? आणि उच्छ्वासामधनं कार्बन डायऑक्साईड पण बाहेर टाकला जातो. ही एक महत्वाची जैविक अभिक्रिया आहे. एक महत्वाची जैविक प्रक्रिया आहे. याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. बरोबर? मग आपल्या धड्यामध्ये दुसरं जे विचारलं आहे ते आहे धुण्याच्या सोड्याचे द्रावण पाण्यात मिसळल्याने दुष्फेन पाणी सुफेन होणे. हे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. दुष्फेन पाणी सुफेन होणे याच्याकरता त्याच्यामध्ये धुण्याचा सोडा म्हणजे Na2CO3 टाकला जातो. बघा
दुष्फेन पाणी सुफेन बनवणे ही अभिक्रिया. आपल्याला माहिती आहे, आपण हे मागच्या वेळेला ऑलरेडी बोललो होतो, की काही बोरचं पाणी असतं, विहिरीचं पाणी असतं, हो की नाही? तर ह्या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षार असतात आणि हे क्षार कसले असतात? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ह्यांचं ते क्लोराईड आणि सल्फेट, क्लोरीन आणि सल्फर या दोघांची अभिक्रिया झालेले क्षार असतात. याच्यामुळे ते पाणी जे असतं त्याच्यामध्ये काही जागाच नसते ना. आपला जो काही साबण, शॅम्पू आपण जे काही टाकतोय, त्याचा फेस होण्याकरता त्याच्यामध्ये जागाच नसते. म्हणून मग त्याच्यामध्ये आपण धुण्याचा सोडा टाकतो आणि मग ते तो जो सोडा आहे, तो त्या क्षारांना खाली अवक्षेपित करतो, जमा करतो आणि वरती जे शुद्ध पाणी असतं, साधं पाणी, स्वच्छ, त्याच्यामध्ये परत आपण ते पाणी वापरलं की त्याचा फेस व्हायला लागतो. आता त्याचं शाब्दिक समीकरण काय आहे? कॅल्शियम क्लोराईड म्हणजे कॅल्शियमचे क्लोराईड क्षार. कॅल्शियमचे क्लोराईड क्षार दिलेले आहेत आणि Na2CO3 म्हणजे काय आहे? हा आहे आपला सोडियम कार्बोनेट म्हणजे धुळ्याचा सोडा. रासायनिक अभिक्रिया काय होईल? ही असंतुलित, त्याला आपण संतुलित करायची. 2NaCl आणि झालं 2Na आणि CO3 आणि CaCO3 बरोबर. या Ca ला CO3 चा गट मिळाला, 2Na आणि 2Cl मिळून 2NaCl. अशा पद्धतीने ही रासायनिक अभिक्रिया आपण लिहू शकतो. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चूनखडी पूर्ण दिसेनासे होते. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चूनखडी टाकणे. बघा, विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये शहाफादी फरशी टाकली म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 प्लस HCl CaCO3 प्लस 2HCl असे टाकूया आपण, 2HCl CaCl2 कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस हे काय, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, काय बनलं? H2O म्हणजे पाणी. आणि CO3 मधला 1 ऑक्सिजन ऑलरेडी गेला होता, म्हणजे काय मिळालं? कार्बन डायऑक्साईड CO2. झालं. कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. ह्या आपल्या पुस्तकामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त शाब्दिक समीकरण म्हणून दिलेलं आहे. त्याचं रासायनिक समीकरण दिलेलंच नव्हतं. ते संतुलित करण्याचा तर काही प्रश्नच नव्हता, पण ते आपण आता सोडवताना केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावरती लिंबाचा रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. बरं, याचे शाब्दिक समीकरण लिहायचे आपल्याला. शाब्दिक, जर रासायनिक समीकरण लिहायची गरज नाही, कारण याच्यामध्ये सिट्रिक ऍसिडचा आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल. खाण्याचा सोडा आहे NaHCO3. मग आता आपण शाब्दिक समीकरण काय लिहिणार? खाण्याचा सोडा अधिक लिंबू रस अधिक खाण्याचा सोडा अधिक लिंबू रस. हे टाकल्यावरती सोडा आणि लिंबू रस याच्यामुळे काय बनेल? क्षार आणि पाणी. याला म्हणतात उदासीनीकरण. हे झालं आपलं शाब्दिक उदाहरण, उदाहरण नाही, समीकरण. क्षार आणि पाणी. झालं. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला हे सांगायचंय की
सोडा आणि लिंबू रस हे दोघंही काय आहेत, परस्पर भिन्न आहेत. एक आहे आम्ल आणि एक आहे आम्लारी. अशा परस्पर भिन्न रासायनिक गुणधर्माच्या पदार्थांना एकत्र केल्यावरती काय होतं, उदासीनीकरण. त्याच्यामधनं क्षार आणि पाणी हे बनतात. बरोबर. चला आता पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. प्रकाश संश्लेषणामध्ये काय होतं? पाणी, सोडियम क्लोराईड, पाण्यात मीठ विरघळणे, कार्बन, फ्लोरो, क्लोरीन आणि मॅग्नेशियम. चला आता NaCl आयनिक बंध, पाण्यात मीठ विरघळणे, भौतिक बदल, क्लोरीन ऋण आयन बनवण्याची प्रवृत्ती, मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती, कारण की तो मेटल आहे. प्रकाश संश्लेषण, रासायनिक बदल. पाणी 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 सहसंयोजी बंध. आणि मग शेवटचं काय आहे? झाले का सगळे? झाले, संपले. कार्बन कार्बन ज्वलन प्रक्रियेमध्ये अभिकारक. झाले. डावीकडे असलेल्या सगळ्या शब्दांना उजवीकडच्या शब्दांशी आपण जोडून टाकलं आणि आपल्या जोड्या जुळल्या. घटक अणूंपासून पुढील संयोगांची निर्मिती कशी होते? सोडियम क्लोराईड आहे NaCl. NaCl हा आहे आयनिक संयुग. त्याचं सगळं डिस्क्रिप्शन वरती दिलेलं आहे. पोटॅशियम फ्लोराईड म्हणजे KF हा आहे एक सहसंयोज संबंध असलेला कंपाऊंड. पाणी सहसंयोज आणि हायड्रोजन क्लोराईड पण HCl सहसंयोज बंध. कसं असणार आहे ह्याच्यामध्ये? हायड्रोजनच्या ह्याच्यामध्ये ऑक्सिजन, हायड्रोजन आणि इकडे खाली दुसरा हायड्रोजन, यांचे झाले सहसंयोजी बंध. हायड्रोजन फ्लोराईड मध्ये पोटॅशियम फ्लोराईड मध्ये काय होतं? पोटॅशियम आणि फ्लोरीन. मग हा K+ आणि F-. सॉरी, मगाशी मी याला सहसंयोजी म्हणाले का? सॉरी. आपण NaCl सारखाच Na+Cl- असे आयन्स एकत्र आले की बनतो. ठीक आहे. आता तुमच्या घरामध्ये आणि परिसरामध्ये दिसून येणाऱ्या रासायनिक बदलांची यादी बनवा आणि वर्गामध्ये यासंबंधी चर्चा करा. सांगा बरं, तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा रासायनिक बदल तुम्हाला माहिती आहे का? एखादा रासायनिक बदल तुम्ही बघितलेला? अरे तर कोण आहे शाळेत जॉईन झालेलं मला बघता येईल. खडकी गव्हर्नमेंट स्कूल किंवा सीमा तेले किंवा काय नाव आहे, जर आपापले माईक ऑन करा आणि मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या आजूबाजूला तुम्ही असा एखादा रासायनिक बदल पाहिला आहे का? तुम्हाला सांगा. व्हेरी गुड. माझ्या घराच्या आजूबाजूला मला असे रासायनिक बदल दिसतात. इथे खूप सारी झाडं आहेत आणि प्रत्येक झाडावर फळं आहेत. सीताफळाच्या झाडांमध्ये जी फळं असतात ना छोटी छोटी, ती एकदम फुलापासून त्याचं झाडावरचं फळ आणि त्या छोट्याशा फळापासून मोठं फळ आणि त्या फळामध्ये रंग बदल, थोडासा हलका रंग बदलतो. तुम्ही सीताफळाचं रंग बदल बघितला असेल, हिरव्या रंगाचं फळ असतं ते. ते पिकलं तरी हिरवंच असतं. थोडासा पिवळा रंग त्याच्यामध्ये येतो. पण तो रंग बदल पण त्याच्या पिकण्याची एक रासायनिक खूण आहे. चला आता शेवटचा धडा. हा आहे आपला ध्वनी झालाय तुमचा, नाही का? येस. मानव निर्मित पदार्थ.
चला आता याची एक्सरसाइज सोडवायची आहे. आपला शेवटचा धडा आहे. प्लास्टिक मध्ये हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो. आकार्यता. आकार्यता हा शब्द धड्यामध्ये आहे. आकार्यता. मोटार गाड्यांना टिंबचे कोटिंग देतात. कशाचे कोटिंग करतात मोटार गाड्यांना? टेफ्लॉनचे कोटिंग करतात. थर्मोकॉल तापमानाला द्रव अवस्थेत जातो. किती तापमानाला सांगा बरं? आपण थर्मोकॉल डिस्कस केलं तेव्हा बोललो होतो 100 डिग्री हे आपल्या पाण्याचंच बॉइलिंग पॉइंट आहे. तर 100 पेक्षा अधिक तापमानाला ते द्रव अवस्थेत जातं. कोण? थर्मोकॉल. बरोबर. आता पुढचा प्रश्न. काच पाण्यात विरघळते. जलीय काच. बरोबर. जलीय काच पाण्यामध्ये विरघळते. तर तिचं जलीय काचेचं दुसरं नाव आहे अल्कली सिलिकेट काच. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चला, माझा जोडीदार कोण? म्हणजे जोड्या लावा. प्रकाशीय काच जाईल दुर्बिणीकडे. पॉलीप्रोपिलीन, थर्मोकॉल, बॅकेलाइट, शिसेयुक्त काच. बॅकेलाइटचे असतात इलेक्ट्रिक स्विच. थर्मोकॉल प्लेट्स. पॉलीप्रोपिलीन चटया. शिसेयुक्त काच विद्युत बल्ब. चेक करूया. थँक्यू. धन्यवाद. बरोबर आहे बघा. शिसेयुक्त काच ट्यूबलाइट. ओके. अच्छा, पुढचा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. थर्मोकॉल कोणत्या पदार्थापासून तयार केले जाते? थर्मोकॉल हा एक आपल्याला पूर्णच्या पूर्ण सेक्शन आपण डिस्कस केलेला होता, तुमच्या लक्षात असेल तर. थर्मोकॉल एक छोटी टीप म्हणून लिहिता येतं बघा. थर्मोकॉल ह्याच्यामध्ये पॉलिस्टायरीन याचे ते एक बहुवारिक आहे. बरोबर. आणि त्याचा महत्वाचा उपयोग हा संरक्षक आवरणामध्ये होतो, कारण की ते धक्का शोषक आहे. कोण? थर्मोकॉल. त्याच्यामध्ये त्याचा दैनंदिन वापरामध्ये कुठेही वापर होत नाही. त्याचा वापर हा शक्यतो वस्तूंना एका ठिकाणून दुसरीकडे नेताना त्याला कुठलाच धक्का बसू नये, ते तुटू नये, नाजूक वस्तूंची हानी होऊ नये ह्याच्याकरता ते वापरलं जातं. चला, पॉलिस्टायरीन ह्या संश्लिष्ट पदार्थाचं ते एक रूप आहे आणि त्याच्यामध्ये ते पॉलिस्टायरीनच एक पॉलिमर आहे, म्हणजेच काय आहे? बहुवारिक आहे. बरोबर. आता आपल्याला पुढे विचारलेलं आहे की पीव्हीसी चे उपयोग लिहा. पीव्हीसी म्हणजे पॉलीविनाइल क्लोराइड. पीव्हीसी एक मोठाच्या मोठा टेबल दिलेला आपल्याला. पीव्हीसी पाईप्स मी वापरलं असेल. पीव्हीसी पॉलीविनाइल क्लोराइड ह्याचा वापर म्हणजे हे ते प्लास्टिक आहे जे आपण खूप हँडी वापरतो. कुठल्याही वापरातल्या आपल्या वस्तू बघा, पाण्याच्या बाटल्या, रेनकोट,
पाण्याचे पाईप असतात शेतामध्ये, गार्डनमध्ये, हँडबॅग, प्लास्टिकच्या बॅगा, प्लास्टिकचे बूट, विद्युत वाहक तारांची आवरणं, फर्निचर, दोरखंड, खेळणी हे ते प्लास्टिक आहे जे एकदम बेकार नाहीये. म्हणजे ते प्लास्टिकच्या पिशव्या असतात बघा, त्याच्यामध्ये आपण बटाटे, टोमॅटो घेतो आणि त्या फुटून जातात, फाटून जातात. तसं ह्याच्यात काही होत नाही. हे थोडं चांगल्या दर्जाचं असं प्लास्टिक असतं. पॉलीविनाइल क्लोराईड बरं का. तर ह्याचा वापर हा त्या सगळ्या आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टींमध्ये होतो. बाटल्यांपासून ते बादल्यांपर्यंत. बरोबर? ते आहे आपलं पॉलीविनाइल क्लोराईड. मग पुढचा प्रश्न. पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत. त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थांपासून तयार होतात ते लिहा. चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा, सुरी, लेखणी. तुमच्यापैकी कोणाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय का? चला. नेहमीप्रमाणे मला वाटत नाही तुम्हाला कोणाला काही उत्तर द्यायचंय. चला. ह्या लिस्टमधले पदार्थ हे निसर्गनिर्मित आहेत किंवा मानवनिर्मित आहेत का? आणि ते कोणत्या पदार्थापासून बनतात असं विचारलंय. चटई ही अर्थातच एक मानवनिर्मित वस्तू आहे. चटई कशापासून बनलेली आहे? ही गवताच्या काड्यांपासून किंवा प्लास्टिकच्या असतात की नाही, पॉलीविनाइल क्लोराईड आपण आत्ताच पाहिलं. अशा प्लास्टिकपासून पण ती बनवली जाऊ शकते. पेला. आता हा पेला कसला आहे याच्यावरती अवलंबून आहे. हा थर्मोकॉलचा पण असू शकतो. चहाचा पेला असतो तसा. प्लास्टिकचा पण असू शकतो. पेपरचा पण असू शकतो किंवा धातूचा पण असू शकतो आणि अगदीच काय नाही तर काचेचा सुद्धा असू शकतो. पण सगळेच्या सगळे हे मानवनिर्मित पदार्थ आहेत. बांगडी. बांगडीमध्ये पण ऑप्शन आहेत. धातूची बनलेली आहे, का लाकडाची बनलेली आहे, का प्लास्टिकची बनलेली आहे, का काचेची बनलेली आहे. बरोबर? अनेक वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आहेत. खुर्ची. खुर्ची सुद्धा प्रश्नच नाहीये. खुर्ची प्लास्टिकची किंवा लाकडाची किंवा स्टीलची म्हणजे मेटलची. अ, किंवा दोऱ्याच्या पण खुर्च्या असतात. त्या लटकवलेल्या असतात बघा. नाहीतर वेताच्या पण खुर्च्या असतात. झोके-झोके म्हणून लोकं आपापल्या बाल्कन्यांमध्ये टांगतात ते. तर खुर्च्याच असतात की एक प्रकारच्या. गोणपाट. गोणपाट हा निसर्गनिर्मित पदार्थापासून बनलाय. ते मुळांपासून, झाडाच्या मुळांपासून त्याचे बारीक-बारीक धागे बनवतात, तंतुमय दोरे आणि त्याच्यापासून हे बनवतात. खराटा. खराटा तुम्ही बघितला का कसा बनतो? नारळाच्या झावळ्यांपासून खराटे बनवतात. सुरी म्हणजेच काय? चाकू. कशा-कशाचा बनलेला असतो? शक्यतो धातूचा किंवा प्लास्टिकचा. बरोबर? नाहीतर लाकडाचा पण असतो. केक कापतो आपण तो. बरोबर ना? लेखणी, पेन. सगळेच्या सगळे पेन आजकाल आपण जे वापरतो हे सगळे प्लास्टिकचे आहेत. पण पूर्वी ते धातूचे पण यायचे. बरोबर? आणि त्याच्या आधीची जी लेखणी होती, ती तर लाकडाची असायची. ते बोरून लिहायचे आणि त्याच्या आधी तर पक्ष्याच्या पंखांपासनं किंवा काड्यांपासनं झाडाच्या त्याचा वापर करून लिहिलं जायचं. काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत? सिलिका म्हणजे वाळू. सगळ्यात महत्वाचा घटक काचेमधला म्हणजे वाळू, सिलिका. आता त्याच्यानंतर असतं सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर? प्लास्टिक कसे तयार करतात? प्लास्टिक कसे तयार करतात याचं उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. कसं बनवतात प्लास्टिक सांगा बरं तुम्हाला लक्षात आहे का? 2 वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक असतं. एक असतं थर्मोस्टॅटिक आणि दुसरं असतं थर्मोप्लास्टिक. म्हणजेच काय? एकदा बनवलेलं प्लास्टिक तुम्ही वितळवून पुन्हा ते बनवू शकता. ते असतं थर्मोप्लास्टिक.
आणि एकदा बनवलेलं प्लास्टिक बनलं की ते परत तुम्ही त्याला तोडलं तरी चालेल, पण त्याला बदलू शकत नाही, वितळवू शकत नाही आणि त्याला काहीच होत नाही. ते असतं थर्मोप्लास्टिक. थर्मो म्हणजे गरमी. प्लास्टिक म्हणजे जे काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाही असं. थर्मोस्टॅटिक आणि थर्मोप्लास्टिक असे त्याचे 2 भाग आहेत, बरोबर? म्हणजेच काय आहेत ते? ते असे पदार्थ आहेत, त्यातले 2 भाग जे आपण बघितले, उष्मा मृदू आणि उष्मा अ, दृढ. थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक असे 2 भाग आहेत त्याचे. तर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या वस्तू आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्यातरी एक सेंद्रिय एकवारिक ठरवून त्याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया करून त्याला हवे ते गुणधर्म मिळवण्याकरता रंग-बिंग जे टाकायचे ते टाकण्याकरता आपल्याला अ, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जे काही टाकायचंय, ते टाकलं जातं आणि त्या एकवारिकापासून म्हणजे मोनोमरपासून त्याचा बहुवारिक बनतं. आपल्याला हव्या त्या आकाराच्या आणि हव्या त्या वजनाच्या, हव्या त्या रंगाच्या प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला बनवून घेता येतात. ठीक आहे? मग पुढचा मुद्दा आहे, फरक स्पष्ट करा. मानवनिर्मित पदार्थ, निसर्गनिर्मित पदार्थ. सांगता येईल का तुम्हाला? ह्यात फरक काय? मानवनिर्मित पदार्थ हे खरं तर मानवाने स्वतःच्या कुठल्यातरी गरजेकरता बनवलेले पदार्थ असतात. त्याचा उगम हा निसर्गामधल्याच कुठल्यातरी वस्तूपासून झालेला असतो. या नैसर्गिक पदार्थांवरती काही प्रक्रिया करून, त्यांच्या आहे त्या चेहऱ्या-मोहऱ्यामध्ये काही बदल करून, आपल्याला उपयुक्त अशा पद्धतीने त्या वस्तू जेव्हा बनवल्या जातात, तेव्हा त्याला आपण म्हणतो की ते मानवनिर्मित पदार्थ आहेत. हे पदार्थ कुठल्यातरी कंपनीमध्ये, कुठल्यातरी इंडस्ट्रीमध्ये, कुठल्यातरी कारखान्यामध्ये बनतात. तिकडनं त्याच्यावरती काही बदल करून, त्याला आवश्यक ते गुणधर्म देऊन, त्यांना पॅक करून आपल्याला जिकडे अ, त्याची गरज आहे अशा ठिकाणी ते आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ काही लाकडाच्या वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्हाला फर्निचरच्या दुकानातच जावं लागेल किंवा तुम्हाला काही लोखंडाच्या वस्तू घ्यायच्या असतील, तर ज्या ठिकाणी लोखंडाचे पदार्थ मिळतात, त्या ठिकाणीच तुम्हाला जावं लागेल. लोखंडाचं कपाट घेण्याकरता लोखंडाच्या वस्तूंचे डीलर जे आहेत, तिथे तुम्हाला त्या वस्तू मिळू शकतात. म्हणजेच काय, त्या पदार्थांना, मानवनिर्मित पदार्थांना एका विशिष्ट पद्धतीने आपण वापरतो आणि त्या विशिष्ट पद्धतीने त्याची खरेदी-विक्री पण केली जाते. मग आहेत निसर्गनिर्मित पदार्थ. निसर्गामध्ये बनलेले पदार्थ असतात. हे जसे असतात तसेच ते असतात. उदाहरणार्थ हवा, माती, पाणी, सूर्याची किरणं, बरोबर? म्हणजे उष्णता, ह्या सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये जशा स्वरूपामध्ये आहेत, तशाच स्वरूपामध्ये चिरंतन असतात. आपण त्याचा वापर करतो आणि आपल्याला हव्या त्या वस्तू त्यातनं बनवतो. निसर्गनिर्मित पदार्थांमध्ये शक्यतो काही गोंधळ नसतो. म्हणजे उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, वायू, आपल्या आजूबाजूला असलेले जे काही आहे सगळं, ह्या सगळ्या पद्धती, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विशिष्ट आणि निसर्गतः ह्या स्वच्छ असतात. आपल्याच मानवनिर्मित पदार्थांच्या निर्मितीमुळे त्याच्यामध्ये प्रदूषणाची भर पडते. सो हे दोनही मुद्दे आपण याच्यामध्ये टाकू शकतो. उष्मा प्लास्टिक आणि उष्मा प्लास्टिक ह्या दोनही गोष्टी आपण मगाशी बोललो. उष्मा शब्दातच त्याचा अर्थ आहे, की तुम्ही त्याला उष्णता दिली की ते मृदू होतं. तुम्ही त्याचा आकार बदलू शकता. त्याला पुनर्वापरासाठी घेऊ शकता. उष्मा म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक. एकदा हे बनलं की हे बनलं. हे तुटून जातं पण हे वाकत नाही. बरोबर? उष्मा प्लास्टिकची अनेक उदाहरणे आहेत. कंगवा असेल, प्लास्टिकची खेळणी असतील, बादल्या असतील, मग्गे असतील, ह्या सगळ्या गोष्टी उष्मा प्लास्टिकच्या असतात. मग उष्मा प्लास्टिकपासून काय बनतं? त्याच्यापासून ते पदार्थ असतात. जसे की एकदा हे बनले, की हे परत आपण कितीही गरम करा, काहीही करा, पण याच्यावरती बदल होत नाही. उष्णतेचा याच्यावरती परिणाम होत नाही. ह्याच्यामध्ये कुकरची हँडल किंवा आपल्या इलेक्ट्रिसिटीची जी बटणं आहेत ती, सॉकेट्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या उष्मादृढ प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. पुढचा प्रश्न बघूया. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दामध्ये
उत्तर लिहा. पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर खालील पदार्थांचा होणारा परिणाम आणि उपाययोजना स्पष्ट करा. सगळ्यात पहिलं आहे प्लास्टिक. प्लास्टिकचा पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो? आपल्याला चांगलंच माहिती आहे. प्लास्टिक खरं तर आपला मित्र आहे आणि तोच आपला खरा सगळ्यात मोठा शत्रू आहे. प्लास्टिक हा हजारो वर्षापर्यंत अविघटनशील पदार्थ म्हणूनच जमिनीवर राहतो. जमिनीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये जिथे कुठे असेल तिथे हा प्रदूषण करतो. प्लास्टिकचा कचरा ज्या जमिनीवरती जिथे पडून असतो, तिथे तो वर्षानुवर्ष, शतकानुशतकं तसाच पडून राहू शकतो. कारण की त्याचं नैसर्गिक विघटन हे होतच नाही. मग ह्याचा परिणाम असा होतो, की त्या स्थलाचं प्रदूषण म्हणजे जमिनीचं प्रदूषण तिथे होतं. जर हा सगळा कचरा आपण पाण्यात सोडून दिला, की इथे काय जमीन घाण होते किंवा पूर आला आणि पाण्याबरोबर हा वाहून गेला, तर तो सगळ्याच्या सगळा प्लास्टिकचा कचरा पाण्यामध्ये जातो. पुन्हा एकदा पाण्यामध्येही त्याचं विघटन होत नाही. म्हणजेच काय होतं, तो आता प्लास्टिकचा सगळा कचरा त्या पाण्यामध्ये जाऊन तिथे कचऱ्याच्या स्वरूपामध्ये तरंगत राहील किंवा बुडून जाईल. खूप जड असेल, जमिनीच्या तळाशी आपलं पाण्याच्या तळाशी तिकडे जाऊन अडकून राहिलं, तर तिथल्या सगळ्या सजीव सृष्टीवर त्याचा परिणाम होतो. तरंगत राहिला तरीही परिणाम होतो. कारण हवेशी जो संपर्क असतो पाण्याच्या पृष्ठभागाचा ऑक्सिजन मिळवण्यासाठी, तो ह्या सगळ्या पदार्थांमुळे खराब होतो. शिवाय तिथे असलेले जे काही सजीव असतात, जलचर असतात, त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीवरती पण याचा परिणाम होतो. चला, आता हे प्लास्टिक पाण्यामध्ये आणि जमिनीवर घाण करते म्हणून आपण त्याला जाळून टाकू. म्हणजे त्याचा सोक्ष लागेल ना, विघटित तर ते होणार नाही, आपणच त्याला गायब करू. पण ह्याला जाळल्यानंतर जे काही विषारी वायू निर्माण होतात, जे काही वायू प्रदूषण होतं, त्याच्यामुळे त्रास आपल्यालाच होतो. म्हणजेच ह्याचा पर्यावरणावरती दुष्परिणाम तर होतोच, आपल्या आरोग्यावर पण ह्याचा दुष्परिणाम हा होतो. बरोबर? मग काच. काचेचं काय करायचं? काच तर आपणच बनवतो. काच बनवण्यासाठी आपल्याला विशिष्ट गरजा असतात. म्हणजे जसं प्लास्टिकचं आहे, की सगळीकडे आपण धातूच्या वस्तू वापरू शकत नाही आणि लाकडाच्या वस्तू वापरू शकत नाही म्हणून आपण प्लास्टिकचा विचार केला. काचेच्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे, की काही औषधं ठेवण्याकरता किंवा काही रासायनिक पदार्थ ठेवण्याकरता कमीत कमी रिएक्टिव्हिटी असेल अशा वस्तूंमध्ये काच येते. म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिड किंवा बेसिस आपण जमा करून ठेवू शकतो. पण ही जी काही काच आहे, ही बनवण्याकरता सुद्धा खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये उष्णता द्यावी लागते. बरोबर? एवढी उष्णता जेव्हा आपण निर्माण करतो, तेव्हा त्याचा आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वातावरणावरती परिणाम होतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीवांवर त्याचा परिणाम होतो. अतिरिक्त प्रमाणामधली उष्णता ही सगळी इकोसिस्टम गडबड करून टाकते. काचेचं विघटन होत नाही. पण काचेचं 100% पुनर्वापर होतो. म्हणजे पुनर्चक्रीकरण शक्य असतं. आणि ही खूप चांगली प्रोसेस असते. म्हणजे उलट जुन्या काचा नवीन काचेत टाकल्या बनवताना, तर त्याच्यामध्ये जे तापमान खूप जास्त अपेक्षित आहे, ते कमी होऊन जातं. आपोआप त्या जुन्या काचेमुळे हे तापमान कमी व्हायला मदत होते. आणि त्याचा परिणाम हा आपल्या कमी तापमानामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. थर्मोकॉल. थर्मोकॉलला तर आपण कुठल्याही बाबतीमध्ये वापरू नाही शकत. आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी त्याचा अतिशय अ, दुष्कर असा विचार केला जातो. थर्मोकॉलचे पेपर, थर्मोकॉलच्या प्लेट्स, थर्मोकॉलचे चमचे किंवा चहाचे कप, पाण्याचे ग्लासेस या सगळ्यामधनं आपल्या शरीरामध्ये थर्मोकॉल जातं आणि त्याच्यामुळे कॅन्सरसारखा दुर्धर रोग होण्याची शक्यता असते. थर्मोकॉल हे खरं तर खूप चांगलं शॉक ॲब्झॉर्बंट आहे म्हणजे धक्का शोषक आहे. पण थर्मोकॉलमध्ये सगळ्यात अ, वाईट त्याची बाजू अशी आहे, ते पॉलिस्टायरीन नावाच्या एका ह्याच्यापासून बनलेलं असतं, पॉलिमरपासून. ते प्लास्टिकचाच चुलत भाऊ आहे तो. पण याचा परिणाम असा होतो, की जसं प्लास्टिक विघटित होत नाही, तसं थर्मोकॉल पण विघटित होत नाही. पुन्हा एकदा ते हवा, पाणी, वायू जिकडे जातं तिकडे स्वतःच अ, पर्यावरणाची हानी करतं, प्रदूषण करतं. शिवाय हे थर्मोकॉल
जेव्हा जळतं तेव्हा हे अतिविषारी वायू हवेमध्ये सोडतं. म्हणजेच थर्मोकॉल जाळणं हे काही उपयोगाचं नाहीये. थर्मोकॉलचा पुनर्वापर करू शकतो. पुनर्चक्रीकरण शक्य आहे. पण किती प्रमाणात ते होतं ह्याचा विचार केला पाहिजे. थर्मोकॉल बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरती पण त्याचा परिणाम होतो, दूरगामी परिणाम होतो. अगदी त्यांच्या पेशींमध्ये किंवा त्यांच्या पेशीय रचनेत काही डिफॉर्मिटीज येतात. प्लास्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल? कोणतरी माईक ऑन केला होता. सांगा आता या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठीच आहे. प्रश्न 5व्या मधला आ. सांगा. प्लास्टिकचं विघटन होणार नाहीये. त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका आहे. आणि तुम्ही हा धडा शिकलाय. मग तुम्ही काय कराल आता? आम्ही धडा वाचू, पाठांतर करू, पेपर लिहू, सोडून देऊ. हो ना? का स्वतः काही कराल? स्वतः आपण काय-काय करू शकतो याचा विचार करा. प्लास्टिकच्या बाटल्या वापरायच्या नाही. प्लास्टिकचे डब्बे वापरायचे नाही. प्लास्टिकचा कुठलाच कचरा इकडे-तिकडे टाकायचा नाही. डस्टबिनमध्येच टाकायचा. बिना प्लास्टिकचं आपलं आयुष्य शक्य नाहीये. चॉकलेट आणि बिस्किटांच्या वरती जे आवरण आहे ते पण प्लास्टिकचंच आहे. दुकानामध्ये गेलो आपण आणि आपल्याकडे प्लास्टिकची पिशवी नसली, तर कापडी पिशवी खरेदी करून त्याच्यामध्ये सामान टाकू आपण. जे आपल्या हातात शक्य आहे ते तर आपण करायला पाहिजे ना. त्यानंतर आजूबाजूला असलेला जो काही प्लास्टिकचा कचरा आहे, त्याची स्वच्छता वेळोवेळी होतेय का? ह्याच्याकडे लक्ष तरी देऊ शकतो. स्वच्छ करणं आपलं काम नाहीये. आपण काही घंटागाडी बोलावून आणू शकत नाही आणि ते आपण चालवत पण नाही. ती येईल त्याची वाट बघत बसू शकतो फक्त. पण वेळोवेळी त्या कचऱ्याचा निचरा होतोय का नाही, हे पण बघणं एक महत्त्वाचं काम आहे ना. शक्यतो प्लास्टिक विकतच घ्यायचं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण करायला पाहिजे ती ही आहे, की प्लास्टिकला नाहीच म्हणायचं, की नकोच प्लास्टिक. स्वतःच्याच घरामध्ये बदल करून बघू ना आपण. प्लास्टिकच्या बादल्या आणि मग्गे वापरणं बंद करून टाकू. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिथे-जिथे आपल्याला प्लास्टिक दिसतंय, त्याला पर्याय काय हे शोधायचा प्रयत्न करू ना. पर्याय सापडतील. एकदा बघायला लागलं ना, की सगळं सापडतं. टिपा लिहा. काच निर्मिती ऑलरेडी वरती आहे. प्रकाशीय काच तेही वरती आहे. प्लास्टिकचे उपयोग आपण खूप डिटेलमध्ये बोललोय. ह्या तीनही मुद्द्यांना मोठ्या म्हणजे काच निर्मिती बघा ना, ह्या मोठ्या कंटेंटमध्ये सांगितलंय. वाळू, सोडा, चुनखडी, अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड हे सगळं भट्टीत तापवून त्याला 1700 डिग्रीपर्यंत तापवायचं. बरोबर? आपण मगाशी जे म्हणालो, की त्याला खूप तापवावं लागतं. तर 1700 डिग्री हे खूप जास्त प्रमाणामधलं म्हणजे खूप जास्त गरमी आहे. बरोबर? आणि मग त्याला एकदम थंड करायचं आणि मग ते स्फटिक रूप घेत नाही, तर अस्फटिकी पारदर्शी रूपामध्ये येतं. त्याला सोडा लाईम काच म्हणतात. मग त्याला वेगवेगळे आकार द्यायचे. द्रवरूपात गेल्यावरती. म्हणजे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि प्लास्टिकचा उपयोग आपल्याला माहितीच आहे. प्रकाशीय काच, दुर्बिणीतल्या काचा, ज्याच्यामधनं आपल्याला लहान वस्तू मोठी करून बघता येते. भिंग, भिंग. बरोबर? प्रकाशाचा वापर करून अ, अंतर्वक्र, बहिर्वक्र अशा अनेक प्रकारच्या काचा बनवल्या जातात आणि त्यांचा वापर करून आपल्याला दिसतं, की समोरच्या वस्तूमध्ये काय प्रकाशाचा वापर केला गेलेला आहे. ठीक आहे? चला, आज आपण इकडे थांबूया. आपला सगळा अभ्यास झालेला आहे. अगदी सगळ्या धड्यांचे आपले एक्सरसाइजेस पण सॉल्व्ह झालेले आहेत. पुढच्या वेळेला आपलं बायोचं पण आय थिंक परिसंस्थेचा थोडे काही 2-4 प्रश्न उरलेत ते असतील. बाकी आपला सगळा धडा विथ रिव्हिजन, विथ एक्सरसाइज सगळं झालेलं आहे. पुढच्या वेळेला भेटूया. थँक सो मच. थँक प्रेमा मॅम. थँक संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय नाही. बाय.